नैना प्रकल्पासाठी टाउन प्लॅनिंगचं सिडकोचं जे कंत्राट आहे ते वादात सापडलेलं आहे। सिडकोची स्वतःची कर्मचाऱ्यांचा विभाग असताना एका खासगी कंत्राटदाराला 425 कोटी रुपयांचं कंत्राट देण्यात आलेलं आहे। हे कंत्राट म्हणजे खैरात असल्याचा आरोप होऊ लागलाय। शहराचे शिल्पकार असं सिडकोचं ब्रीदवाक्य, पण सिडकोला या ब्रीदवाक्याचाच विसर पडलाय की काय अशी स्थिती आहे। कारण नैना म्हणजेच नवी मुंबई विमानतळ प्रभावित अधिसूचित क्षेत्राचा विकास आराखडा तयार करण्यासाठी एक खासगी एजन्सी नेमण्यात आली आहे। या खासगी एजन्सीला तब्बल 425 कोटी रुपयांचं कंत्राट देण्यात आलंय। सिडको टाउन प्लॅनर अधिकाऱ्यांची संख्या मोठी असतानाही सिडकोनं हे कंत्राट देण्याचा घाट घातल्याचा आरोप केला जातोय। सिडकोच्या पर्यायानं सरकारच्या पैशाची उधळपट्टी असल्याचा आरोप स्थानिक प्रकल्पग्रस्तांनी केलाय। आता परत नव्याने नैनामध्ये भ्रष्टाचार कुरण उभा करण्याचं काम या ठिकाणी सुरू केलेलं आहे। हे 425 कोटी आहेत, हे इथल्या असणाऱ्या शेतकऱ्यांचे आहेत, जनतेचा पैसा आहे। जनतेच्या पैशाचे लुटमार करण्याचं काम सिडको करते, आता जाहीर या ठिकाणी प्रथम निश्चित करतो। शहराचा आराखडा तयार करण्यासाठी कर्मचाऱ्यांची मोठी फौज असताना खासगी कंत्राटदारावरती 425 कोटींची खैरात कशासाठी असा सवाल जाणकारांकडून विचारला जातोय। महाराष्ट्र गव्हर्नमेंटकडे असे सक्षम प्राधिकरण नसतील तर त्यांनी वेगळे एरिया असं आम्ही प्लॅनिंग करतो म्हणून घेणं चुकीचं आहे। अदरवाईज जर ते खरंच असेल की सिडको सक्षम नाही आणि मग त्यांनी जर प्रायव्हेट पार्टीला 425 कोटीला अपॉइंट केले तर त्याला आपल्याला ऑब्जेक्शन घ्यायचा काही अधिकार राहणार नाही। पण त्याच्या अगोदर महाराष्ट्र गव्हर्नमेंटला हे डिक्लेअर करायला लागेल, सिडकोला हे डिक्लेअर करायला लागेल की आम्ही सिटी बनवण्यासाठी आम्ही आणि आमचे प्लॅनर कॉम्पिटंट नाही। लोकशाही मराठीनं या कंत्राटाबाबत सिडकोच्या प्रशासनाशी संपर्क साधला। सिडकोच्या कोणत्याही अधिकाऱ्यानं यावर प्रतिक्रिया देण्यास नकार दिला। सिडको प्रशासन नेहमीच उधळपट्टी करताना दिसून येतं। अशाच प्रकारे नैनाच्या प्लॅनिंगसाठी 425 कोटी रुपयांचा टेंडर काढण्यात आलेला आहे। यामुळे सिडको प्रशासन अडचणीत सापडला असताना सुद्धा प्रशासन याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करताना दिसून येत आहे। याबाबत आम्ही सिडको प्रशासनाशी वारंवार संपर्क करण्याचा प्रयत्न केला, मात्र सिडको प्रशासन याबाबत बोलण्यास तयार होताना दिसून येत नाही। सिडकोच्या घरांच्या विक्रीसाठीही एक एजन्सी नेमण्यात आली आहे। त्या एजन्सीवरही कोट्यावधी रुपयांची खैरात केली होती। तो निर्णय वादात सापडलेला असताना आता आणखीन एक निर्णय घेऊन सिडको प्रशासनानं नवा वाद ओढावून घेतलाय। विकास मिरगणे, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।